तर मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर. त्या चॅनलचं नाव आहे रोहित करतोय व्लॉग्स. आणि तुम्ही बघू शकता, आपण आत्ताच आंघोळ करून आलोय. कालच्याच ब्लॉगसारखं केस पूर्णपणे विस्कळलेली आहेत आणि ती आता सेट करायची आहेत. आणि आपल्याला वेळ झाला कारण की वाजले 7:15 होऊन गेले. सो आपल्याला आता पटापट उरकायचं आहे कारण की आपली देवपूजा ही व्हायची आणि आपल्याला देवपूजा करायची कारण की आपल्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी, आपण देवपूजा करतो. सो आता लवकरात लवकर भेटू, डायरेक्ट केस सेट करून आणि देवपूजा करताना. जय सियाराम. आता आपण आपले केस एकदम व्यवस्थित केलेले आहेत आणि एकदम आता आपण भारी दिसतो, काय विषय नाही. तर आता आपल्याला देवपूजेची तयारी करायची. सो आता मी डायरेक्ट तुम्हाला भेटतो देवपूजेची तयारी केल्यानंतर आणि देवपूजा करताना. ठीक आहे, तोपर्यंत लाईक करा, पटकन लाईक करा. भेटतो तुम्हाला मी देवपूजा करताना. जय सियाराम. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की इथे शेणकुटावरती आपण एक छोटा मडका ठेवून त्याच्यावरती दूध उतो घालवलेला आहे. इथं व्यवस्थित रांगोळी वगैरे काढलेली आहे. तर ही जे छोटीशी जी पद्धत आहे ती आमच्या गावाकडं आमच्या सर्व घरातली माणसं करतात आणि इथे करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. तर रथसप्तमीचे 7 दिवसांचे जे उपवास असतात त्याच्यानंतर रथसप्तमीला 7व्या दिवशी हे असं एक छोटेसं हे कार्यक्रम केला जातो, जिथे दूध उतो घालवलं जातं आणि सूर्यदेवांकडं प्रार्थना केली जाते की सर्वांना सुख, शांती, समृद्धी, समाधान लाभावं. तर तेच मी एक कॅप्चर केलं व्लॉगसाठी. म्हटलं दाखवावं हे एक ही छोटीशी पद्धत. आणि मी भेटतो आता तुम्हाला पुढे. जय श्रीराम. पण देवपूजा लवकर स्टार्ट करतोय कारण की आपले वाजलेले आहेत 7:45 8 वाजलेत. आता आपण पटकन देवपूजा स्टार्ट करतो. तर तुम्हाला भेटू डायरेक्ट देवपूजेनंतर किंवा कॉलेजला जाताना. जय सियाराम. मित्रांनो, आता आपली देवपूजा व्यवस्थित कंप्लीट झालेली आहे. दिवा वगैरे लावलेला आहे, मस्त अगरबत्ती सुद्धा आहे, इथे नैवेद्य सुद्धा आहे. आणि आपण आता देवपूजा कंप्लीट केलेली आहे आणि वाजलेत 9:15 नाही 9:15 होऊन गेलेत. आणि आता आपल्याला आपल्या कॉलेजची तयारी करायची आहे, कॉलेजसाठी निघायचं आहे. आज आहे आपलं प्रेझेंटेशन. सो त्याचाही आता तुम्हाला फुटेज दिसणार आहे, थोड्या वेळात पुढे जाऊन दिसेल क्लिप्समध्ये. तर भेटू तुम्हाला आता डायरेक्ट कॉलेजला जाताना किंवा कॉलेजमध्ये किंवा रिसेसमध्ये भेटू कधीतरी. चला भेटू आता तुम्हाला. जय सियाराम. मित्रांनो, आपण निघालो आता कॉलेजमध्ये. काही विषय नाही, आज लेट नाही आपण, आज व्यवस्थित आहे, निघालो. त्यामुळे रस्त्यावर आपण एकदम कॉर्नरने चालतो. काही विषय नाही. चला भेटू तुम्हाला आता डायरेक्ट कॉलेजमध्ये. जय सियाराम. आपण आहोत कॉलेजमध्ये. लेक्चर्स वगैरे झालेले आहेत आणि आता आपण खाणार डबा, हात वगैरे धुतला व्यवस्थित. आणि कॉलेजमध्ये आता आल्यानंतर शूट नाही करता आलं, पण ठीक आहे, काय विषय नाही. तर त्याच्याला डबा खाऊन घेऊया आणि डबा खाल्ल्यानंतर मग तुम्हाला भेटू, काय विषय नाही. इथे आपलं मंदिर इकडे काय पडून घेऊया. जय श्रीराम. चला भेटतो मी डायरेक्ट डबा खाल्ल्यानंतर. जय श्रीराम. आपला डबा वगैरे खाऊन झालेला आहे आणि आता आपण निघालो आहे प्रॅक्टिकलसाठी. तर आता हात धुवून घेऊया आणि मग भेटू तुम्हाला. जय सियाराम. त्यानंतर मग प्रॅक्टिकलला जायचं आहे. चला हात धुवून घेऊया फटाफट. आता आहे आपलं प्रेझेंटेशन सेमिनार टाईप. थोडंसं नर्वस आहे आपण, काय विषय नाही, बघू राहणं करायचं. आपल्यासोबत बाकीच्यांचं बरे, आपण मेलो तर बाकीचे पण भरतील, काय विषय नाही. तर चला भेटू तुम्हाला प्रेझेंटेशन करताना. जय सियाराम. तर मित्रांनो, इथे आपले कुणाल सर देत आहेत एक प्रेझेंटेशन ऑन टॉपिक मॉड्यूल्स. आय थिंक येस, टाईप्स ऑफ मॉड्यूल्स. तर त्यांनी 3 टाईपचे मॉड्यूल एक्सप्लेन केले. ज्यामध्ये होता कोर मॉड्यूल, लोकल मॉड्यूल आणि थर्ड पार्टी मॉड्यूल. कोर मॉड्यूल्स म्हणजे जे मॉड्यूल्स जे इनबिल्ट असतात Node.js. देन लोकल मॉड्यूल्स जे आपण क्रिएट करतो ॲज अ प्रोग्रामर इन Node.js. आणि थर्ड पार्टी मॉड्यूल जे आपण NPM थ्रू डाउनलोड करतो बाहेरून. तर अशा पद्धतीने त्यांनी ते एक्सप्लेन केलं व्यवस्थित एकदम. त्यांनी पण इंग्लिश आणि हिंदी दोन्ही मिक्स करून एकदम पद्धतशीर काम केलं आणि एकदम व्यवस्थित एक्सप्लेन केलं. पोरांनाही आवडलं आणि मॅमलाही आवडलं. एकदम भारी आणि एकदम व्यवस्थितपणे न अडखळता न काय विसरता त्यांनी व्यवस्थितपणे प्रेझेंटेशन दिलं. एकदम भारी, काय विषय नाही. तर आता पुढे जाऊया. जय श्रीराम. तर मंडळी, आत्ता वेळ आहे आपल्या प्रेझेंटेशनची आणि आपल्या प्रेझेंटेशनचा टॉपिक होतं Node.js. तर मित्रांनो, आपण Node.js नक्की काय आहे आणि त्याची गरज काय आहे आपल्याला आणि ते कोणत्या गोष्टीसाठी कामाला येतं किंवा काय करतं ते सर्व आपण एक्सप्लेन केलं आहे विथ केस स्टडीज. आणि पहिले आपण एक्सप्लेन केलं की व्हॉट इज Node.js. Node.js एक ओपन सोर्स जावास्क्रिप्ट फ्रेमवर्क आहे ज्याच्या थ्रू आपण वेब ॲप्लिकेशन्स
सर्व्हर साईड ॲप्लिकेशन्स आणि रिअल टाईम ॲप्लिकेशन्स बनवतो. आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या लायब्ररीज आहेत, वास्ट इकोसिस्टम आहे, हे सुद्धा आपण एक्सप्लेन केलं. जे आपण NPM थ्रू मॉड्यूल्स लायब्ररीज हे सुद्धा इम्पोर्ट करू शकतो, हे सर्व आपण एक्सप्लेन केलं. त्यानंतर मग आपण Node.js ची गरज काय आहे ते सर्व एक्सप्लेन केलं. त्यानंतर त्याचे फीचर्स एक्सप्लेन केले. त्यानंतर त्याचे वेब ॲप्लिकेशन्स आपण कसे बनवतो ते सर्व आपण एक्सप्लेन केलं. सर्व्हर साईड ॲप्लिकेशन कसं बनवतात ते सगळं एक्सप्लेन केलं. इन शॉर्ट आपण एवढं डेप्थमध्ये गेलो नाही, व्यवस्थितपणे एकदम इन शॉर्टमध्ये सर्व गोष्टी सर्वांना समजतील अशा आपण एक्सप्लेन केल्या आणि ते सर्वांना आवडलं. त्यानंतर मग आपण केस स्टडीजकडे वळलो. म्हणजेच नेटफ्लिक्स, उबर, लिंक्डइन या तिघांचे एक्झाम्पल घेतले. तर नेटफ्लिक्सनी त्यांचं युजर इंटरफेस Node.js थ्रूच डिझाईन केले, जेणेकरून त्यांचं इंटरफेस मोबाईल, टॅबलेट आणि PCs किंवा एक्सेट्रा जे काही डिव्हायसेस आहेत त्यांच्यावरती ते व्यवस्थित फिट व्हावं. त्यानंतर मग आपले जे उबर आहेत, उबरनी रिअल टाईम फीचर, म्हणजेच की ड्रायव्हरला कळतं की पॅसेंजर कुठे आहे आणि पॅसेंजरला कळतं की ड्रायव्हर कुठे आहे मॅपमध्ये. हे सर्व रिअल टाईम वेब ॲप्लिकेशन्समध्ये होतं. तर रिअल टाईम वेब ॲप्लिकेशन्स ते असतात ज्याच्यामध्ये आपल्याला कळतं की रिअल टाईममध्ये काय घडतं आहे. जसं की आपलं वेदर फोरकास्ट वगैरे हे सगळे एक्झाम्पल्स आहेत त्याचे. सो ते आपण एक्सप्लेन केलं तिथे. आणि त्यानंतर मग लिंक्डइननी त्यांचा इंटरफेस जो फोनसाठी आहे तो अजून एफिशियंट बनवला थ्रू Node.js. तर हे सर्व आपण एक्सप्लेन केलं तिथे. काय विषय नाही. तर इथे सर्वांना ते आपलं प्रेझेंटेशन खूप आवडलं, मॅमलाही आणि आपल्या मित्रांनाही, आणि त्यांनी खूप ध्यान देऊन सर्वजण ऐकत होते. आणि पण हे जे शूट केलं हे आर्चिस सरांच्या फोनमध्ये शूट केलं आहे, त्यामुळे क्वालिटी थोडीशी चांगली आले. पण खंत एकच गोष्ट की किती आपण मोबाईल बदलले, आवाज काही रेकॉर्ड होत नाही आपला, आणि त्यामुळे आपल्याला सारखं असं व्हॉइस ओव्हर द्यावंच लागतं. काय विषय नाही. बघू जेव्हा आपला बजेट वाढेल आणि आपल्याकडे जेव्हा मायक्रोफोन येईल तेव्हा ही वेळ नाही येणार. आपण रिअल टाईममध्येच तिथे आपण आपला व्हॉइस रेकॉर्ड करू शकू. काय विषय नाही. तर मी भेटतो आता तुम्हाला पुढच्या एका नवीन व्हॉइस ओव्हरमध्ये. तोपर्यंत सर्वांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करून टाका. आणि मी भेटतो तुम्हाला आता पुढच्या व्हॉइस ओव्हरमध्ये आणि एक पुढच्या प्रेझेंटेशनमध्ये. जय सियाराम. मित्रांनो, हा होता आजचा व्लॉग. आणि आजच्या व्लॉगमध्ये आपण खूप सारे प्रेझेंटेशन्स बघितले आणि दिले सुद्धा. एकच दिलं आपण प्रेझेंटेशन, बघितले खूप सारे. काही विषय नाही. तर प्रेझेंटेशन आपण एक दिला आणि खूप भारी वाटलं. काय विषय नाही. आणि इझी होतं टॉपिक. आणि आपण डिझाईनसुद्धा व्यवस्थित केलं होतं. आपली डिझाईन करण्याची मेहनत होती ती एक नंबर झाली, एकदम चांगली पार पडली एकदम. काय विषय नाही. आणि आता पुढे सुद्धा येणार आहेत प्रेझेंटेशन. पहिले हे सांगा की आजचा प्रेझेंटेशन कसा होता, चांगला होता का? बट तुम्हाला आवाज नसेल आला नाही का, व्हॉइस ओव्हर दिला असेल मी 100%. काय विषय नाही. तर असा होता आजचा आपला व्लॉग. प्रेझेंटेशन वगैरे आपण दिले आणि अजून भरपूर प्रेझेंटेशन्स बाकी आहेत. आता तर फक्त एक सब्जेक्टचा तुम्हाला नाही, दुसरा सब्जेक्ट आहे बहुतेक. हा सेकंड सब्जेक्टचा तुम्हाला दिसला आहे. फर्स्ट सब्जेक्ट ब्लॅकबोर्डवर दिला होता. येस, तो पण एक व्लॉग आहे. याला आपलं प्रेझेंटेशन खूप आवडलं. हा व्लॉग आहे तो नक्की पहा. मी कुठेतरी इथे नाही तर डिस्क्रिप्शनमध्ये दाखवेन तुम्हाला, कुठेतरी असेल तो. काय विषय नाही. पण तो पहिले व्लॉग बघा आणि त्यानंतर हा व्लॉग बघा. जर तुम्हाला प्रेझेंटेशनच्या बद्दल अजून जास्त जाणून घ्यायचं असेल की प्रेझेंटेशन नक्की काय चालले, काय विषय नाही. तर अजून असे प्रेझेंटेशन आपले बाकी आहेत. आणि तुम्हाला जर ते बघायचे असेल तर सगळ्यात पहिले आपल्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करून टाका. आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून आपले जे काही लेटेस्ट अपडेट्स असतील ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि तुम्ही ते कधी मिस नाही करणार. आणि तुम्ही ते एन्जॉयसुद्धा कराल सगळ्यात आधी. तर काय विषय नाही. तर आत्तापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू न स्किप करता, न ब्रेक होता किंवा न पॉज करता व्हिडिओ बघत असाल एकदम कंटिन्यू फ्लोमध्ये, तर जय श्रीराम लिहून टाका आपल्या कमेंट सेक्शनमध्ये. आपला बेसिक रूल आहे, पहिले लिहून टाका. आणि मी भेटतो आता तुम्हाला डायरेक्ट पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय सियाराम. भेटू तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. जय सियाराम.